हाय, मी अंजली स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी नेक्स्ट ब्लॉग हा माझा बालपण कसं गेलं यावरती बनवणार आहे. तर मी आज तोच ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तसं पाहायला आता माझं बालपण काही फारसं चांगलं गेलं नाही, कारण आमच्या घरची परिस्थिती ही खूप गरिबीची होती. मी लहान असताना मला तितकं काही माहीत नाही, पण मी ज्या वेळेस 6वीमध्ये गेली त्यावेळेपासून मला आठवतं. तर माझी आई होती तोपर्यंत आमचं सगळं व्यवस्थित चालू होतं. सगळं व्यवस्थित चालू असताना मध्येच आमच्यामध्ये घरामध्ये एक अशी वेळ आली की आमचं सगळं संपलं. त्यावेळेस आमचं घर बांधायला काढलं होतं. घराचं काम लगभग चालू झालं होतं आणि माझी आई आणि बाबा दोघंच मिळून आमचं घर बनवत होते. दुसरं कोणी मजूर वगैरे लावला नव्हता. घरच्या घरीच बनवत होते, कारण गरीब असल्यामुळे पैसे तर नव्हते की दुसऱ्याला देणार. माझे बाबा हे मिस्त्री आहे. मिस्त्री असल्यामुळे ते स्वतःच घर बनवत होते. तर त्यावेळेस आमच्याकडे लाईन नव्हती. तर माझे बाबा म्हणाले की आपण लाईन घेऊ. सगळं कागदपत्र सगळं केलं होतं. मग लाईन घेण्यासाठी पैसे कमी पडत होते, म्हणजे डिमांड भरायचं होतं. त्यावेळेस 1200 काहीतरी असे लागत होते. तर डिमांड भरायसाठी पैसे लागत होते. तर माझे बाबा बोलले माझ्या आईला की तुझ्या बहिणीला पैसे माग. तर आई म्हटली की ठीक आहे, आपण जाऊ पैसे मागायला. आम्ही त्यावेळेस शाळेत गेलो होतो. तर पोरं शाळेतून आले की आपण लगेच निघू म्हटलं, पैशाला जाऊ म्हटलं. तर बाबामध्ये आणि आईमध्ये काय चाललं हे आम्हाला तितकं माहीत नाही, पण आमच्या बाबांनी आणि आईने मला एकच सांगितलं होतं की आम्ही लाईनसाठी बोलणं केलं होतं, त्याबद्दलच आमचं भांडण थोडं झालं होतं. तर हे लोक जायला निघाले. त्यावेळेस माझी आई बोलली की पोरांना उद्या मी एकदा भेटून नंतर आम्ही मग जाऊ. तर बाबामध्ये काय झालं मग त्यानंतर माहीत नाही. माझ्या आईने रॉकेल घेतलं आणि तिने जळण्याचा प्रयत्न केला. दरवाजा आतून बंद होता, तर माझे बाबा वरून कुदून तिला वाचवलं. पाणी टाकलं माझ्या बाबांनी. तो दिवस आमच्यासाठी एवढा भयंकर होता की त्या दिवसासारखा दिवस मी आजपर्यंत आपल्या जीवनामध्ये कधीच पाहिला नाही. मी शाळेत होती. त्यावेळेस माझी बहीण, भाऊ आणि आम्ही एक गावातल्या शाळेमध्ये शिकायचो. एक बाई आली, माझ्या घराजवळचीच एक बाई आली शाळेमध्ये आणि ती मला म्हणाली, "लवकर चल, तुझ्या आईने रॉकेल घेतलं." त्यावेळेस सांगतो माझ्या अंगाला एवढा काटा आला की काहीच सुचत नव्हतं की आपण आता काय करावं. त्यावेळेस मी धावतच निघाले. आमचं लग्न व्हायचं होतं. माझे हसबंड आणि आम्ही एकाच गावचं आहे. तर ते पण त्यांचं घर शाळेजवळच होतं. तर ते मला धावताना पाहून माझ्या मागे आले. "काय झालं, काय झालं?" मी त्यांना बोलली, "तू मधात बोलू नको." मी धावतच निघाली. त्यांना वाटलं की काय झालं, का बरं धावत असेल? तर ते पण माझ्या मागे आले. घरी जाऊन पाहत होतं, कारण माझी अशी अवस्था पडली होती. तिला बघून मला असं वाटलं. माझ्या आईने मला एकच म्हटलं त्यावेळेस, "अंजू, ही मजाक अंगावर आली." मी म्हटलं एकच बोलले माझ्या आईला की "तू कोणता विचार केला? तू का बरं असं केलं? तू आमचा विचार केला असता तर तू कधीच हा निर्णय घेतला नसता." तर माझी आई मला जाता एकच बोलून गेली की "तू काहीही होऊन जाए, पण तू आपल्या बहीण-भावाकडे लक्ष ठेवशील. तू त्यांचं सगळं करशील. तू आहे तर मला टेन्शन नाही." मला ही नेहमी म्हणायची. हॉस्पिटलमध्ये असताना पण तिने एकच बोलणं केलं की "अंजू, तू सगळ्यांचा सांभाळ करशील, बहीण-भावाला सांभाळशील." मी सांभाळ करत आहे. माझ्याकडून जेवढं होतं ते मी आताही माझ्या बहीण-भावासाठी करत आहे. मग आम्ही घरी आल्यावर बाजूच्या लोकांनी माझ्या आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलं. तर हॉस्पिटलमध्ये पण जाण्यासाठी आमच्या घरचे आमच्यासोबत कोणीच नव्हते. फक्त माझे शेजारी लोकं होती. जी 1-2 बाया होत्या, त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला त्यावेळेस. घरची परिस्थिती एवढी वाईट होती की त्यावेळेस आमच्याकडे पैसे पण नव्हते. तर माझ्या बाबांनी बकरी वगैरे विकून पैसे लावले. माझे नातेवाईक हॉस्पिटलमध्ये येत होते पाहायचे, पण त्यावेळेस माझ्या आईची बहीण, माझी मोठी आई आणि माझे मोठे बाबा आमच्यासाठी खूप देव माणूस आहे. त्यांनी आमच्यासाठी खूप काही केलं आणि आत्ता पण करतात. तर ते माझ्या आईसोबत हॉस्पिटलमध्ये राहिले आणि माझे बाबा, माझी आई, मोठी आई आणि मोठे बाबा आणि एक माझी बहीण आहे, माझ्या मोठ्या वडिलांची मुलगी. तिने माझ्या आईला सतत हॉस्पिटलमध्ये बघायला जायची. हॉस्पिटलमध्ये तिने 3-4 दिवस दोन्ही टाईम टिफिन पुरवला. आणि एक माझा भाऊ आहे, चुलत मोठ्या भावाचा मुलगा आहे. त्याने पण खूप सपोर्ट केला. तो पण माझ्या आईसोबत 2-4 दिवस राहिला. पण त्यावेळेस आमच्या घरचे कोणी नव्हते. जे काही होते ते आजूबाजूचेच होते. तर 2-4 दिवस राहिली ती हॉस्पिटलमध्ये. डॉक्टर म्हणायचे तितकं काही हे नाही आहे, आतूनच जळाली, पण ते होऊन जाईल. आम्हाला वाटलं होऊन जाईल. तो दिवस होता ऑगस्ट महिन्यातला पहिला श्रावण सोमवार होता. त्या दिवशी आम्ही सकाळी शाळेमध्ये जायला निघालो. तर आम्ही त्यावेळेस आत्याच्याच घरी राहत होतो, कारण आमच्या घरी मला पण भीती वाटत होती, लहान होतो आम्ही. तर आम्ही आत्याच्या घरी राहत होतो. आत्याच्या घरी असतानाच आमच्या आत्याने
साबुदाणा बनवला होता. म्हणाले की आज उपवास आहे, खाऊन जा शाळेमध्ये. आम्ही घरी आलो तर तुम्ही आणखी टेन्शन घ्याल म्हणून तुम्ही शाळेत जा, मग घरी पण राहू देत नव्हत्या. तर आम्ही शाळेत जायला निघालो त्यावेळेस माझी ताई आली. ती आली आणि म्हणाली, माझे काका आहेत, त्यांनी फोन केला घरी की वहिनी आता नाही राहिली. जसं हे ऐकलं त्यावेळेस तसंच आमच्या घरामध्ये असा माहोल झाला की जणू काय झालं. माझ्या तोंडातून शब्द नाही निघत असं सांगायला. पण आज ही गोष्ट कोणासमोर मांडलेली नाही. आज मी हे व्हिडिओ मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे, कारण माझ्या मनामध्ये कुठेतरी ही गोष्ट लपलेली आहे जी मला वेळोवेळी त्रास देते. त्यावेळेस आमच्या परिवारामधल्या व्यक्तींनी आम्हाला सपोर्ट न करता, चला जाऊ दे, ते सोडा विषय, मला काही करायचं नाही त्या गोष्टी आता आठवून. पण एकच सांगणं आहे की वेळ हीच प्रत्येकाची बदलते, ते बदलावं लागतेच. आज मी जे काही आहे ना ते त्या लोकांमुळे आहे, ज्या लोकांनी मला त्यावेळेस त्रास दिला, माझ्या बाबांना बोलले, त्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत पोचली आहे. यूट्यूबवर येण्याचा हा माझा एकच निर्णय हा असा होता की मला काहीतरी करायचं आहे. माझ्या भावासाठी, माझ्या बहिणीसाठी, माझ्या नवऱ्याने मला खूप सपोर्ट केला माझ्या वाईट परिस्थितीत. तो एकच व्यक्ती माझ्यासोबत खंबीरपणे सोबत होता. आमचं लव्ह मॅरेज आहे. आम्ही खूप वर्षापासून 15 ते 16 वर्ष आम्ही सोबत राहिलो. नंतर आम्ही लग्न केलं. त्यावेळेस माझ्या घरी जेव्हा असं झालं त्या दिवशी माझ्या घरी कोणीच राहिलं नव्हतं. ज्या दिवशी माझ्या आईची डेथ झाली, जेव्हा माझ्या आईला घरी आणलं तेव्हा सगळे पाहुणे वगैरे आले होते. माझा भाऊ तेव्हा पहिलीला होता. तर तो मला म्हणाला, काय झालं आईला, काय झालं, आई का बरं अशी झोपली आहे? मला आता वाटलं याला काय सांगू आता. तर मी त्याला एकच बोलले, काही नाही झालं, आई झोपली आहे. तो म्हणाला, नाही काय झालं सांग. मी म्हटलं आई गेली दादू आपली. तो म्हणाला, कुठं गेली? मी एकच बोलली, ते आपल्याला सोडून गेली. त्याला काही समजत नव्हतं, तो पहिलीमध्येच होता. मी आणि माझी बहीण थोडी समजत होतो, पण तो पहिलीतच होता, त्याला काही समजत नव्हतं. तर तो रात्रीचा इतका रडायचा. माझी आजी आणि आजोबा यांचे आमच्यावर खूप उपकार आहे. त्यांनी माझ्या आई वडिलांपेक्षा आमच्यासाठी खूप काही केलं आहे. माझे आई वडील असून पण आमच्यासाठी त्यांनी केलं आणि नसताना पण त्यांनी केलं. माझे वडील असून पण आम्हाला काही फायदा नाही. आता पण ते सुधारले. आई गेल्यानंतर मग माझे बाबा दारू प्यायला लागले. जास्त आधी प्यायचे, पण थोडे कमी प्यायचे. नंतर मग जास्तच प्यायला लागले. इतके प्यायला लागले की ते काम धंदा सोडून सगळं घरीच राहायचे. माझी आजी पण म्हातारी होती, तिच्या पायाकडून काही चालता येत नव्हतं, तिच्या पायाला पण दुखापत होती, तर ती घरीच राहायची. माझे आजोबा हे 300 रुपये हप्त्याने एका शेतामध्ये कामाला जायचे आणि त्या 300 रुपये हप्त्यामध्ये आमचं घर चालायचं. त्यावेळेस आम्हाला कंट्रोल भेटायचा, तर कंट्रोल पण आम्हाला पुरत नव्हता, कारण घरामध्ये 6 लोक खाणारे होतो आणि कंट्रोलमध्ये आमचं बघत नव्हतं. तर आम्ही एक टाइमला भात खायचो आणि एक टाइम पोळ्या बनवायची. माझी आजी, कधी कधी अशी वेळ यायची की आमच्या घरी कणिक नसायची, तर माझी आजी आजूबाजूच्या लोकांकडून उसनं घेऊन आम्हाला त्यावेळेस तिने लहानाचं मोठं केलं. मग काही दिवसांनी आमच्या घरी गावामध्ये नवरात्र होती. तर त्या नवरात्राच्या वेळेस अष्टमीचा तो दिवस होता. अष्टमीची रात्र होती. त्या दिवशी आमच्याकडे चोर आले होते. चोर आले तर त्यांना माझ्या घरी असं पडकंच होतं. बाहेर असा दरवाजा पण होता, टिनाचा एक दरवाजा होता. तर ते डायरेक्ट आतमध्ये आले. आम्हाला काहीच माहित नाही, आम्ही सगळं झोपून होतो. तर माझ्या बाजूचेच एक मामा आहे, त्यांना तेच दिसले. तर तो ओरडायला लागला तर सगळे लोक जमा झाले. तर मग आमच्या घरी सगळेजण आले आणि बोलले की तुमच्या घरामध्ये चोर घुसले होते. आम्ही सगळे बाहेर निघालो. तशीच माझी आजी आमच्या मागे मागे आली आणि तिला काय प्रॉब्लेम होता, तर BP प्रॉब्लेम असल्यामुळे ते एकाएकी तिला अटॅक सारखा आला आणि ते खाली पडली, फेस काढायला लागली. आम्हाला वाटलं आता काय झालं, रात्रीच्या 1 वाजला होता. आम्ही तिला सगळं पाहायला लागलो, काय झालं. तिने दातकडे बसून एकदम अशी पडून गेली.
पडून गेली. तर सगळेजण तिथं थंडी पडून गेली. तेवढ्याच रात्री आम्ही सगळ्यांना फोन केलं. माझ्या मोठ्या आई आत्याला सगळ्याला फोन केला आणि घरी बोलवलं की अशी अशी त्यावेळेला रात्री आली. त्यावेळेस माझ्याकडे कीपॅड मोबाईल होता. माझ्या मोबाईलमध्ये रिचार्ज पण नव्हतं. मी मिस कॉल देत होती तेवढ्या रात्री. मिस कॉल देत होती की आता पण नाहीतर तर झोपले होते सगळे. मग फोन केला त्यानंतर ते उठले आणि आले. तेवढ्या रात्री सगळे ते आजीचे नातू पर नातू पोरं सगळे तिच्या आजूबाजूला बसले. माझ्या आजीने खूप काही पुण्य केलं म्हणून तिचं मरणही चांगलंच झालं. सगळ्या नातू नातवाच्या समोर तिने आपला जीव सोडला. तर ती 1:30 वाजला होता तेव्हा तिने तिचा जीव सोडला. गावामध्ये 1-2 ठिकाणी चोरी पण झाली होती. पोलीस वगैरे आले होते आणि पोलीस आले असताना गावामध्ये पंचनामा वगैरे झाला. मग गावातल्या लोकांनी म्हटलं की नाही चोरांनी मारलं. आम्ही म्हटलं नाही चोरांनी नाही मारलं, तिला अटॅक आला म्हणून ती गेली. पोलिस काही ऐकत नव्हते. त्यांनी तिला पोस्टमॉर्टमसाठी गेली. त्यावेळेस सांगते ना, आई गेली तेव्हा इतकं दुःख नव्हतं वाटलं. जेव्हा आजी गेली तेव्हा दुःख वाटलं. कारण आई गेली तर असं वाटलं की आपली आजी आहे तर आपला सांभाळ करेल, ती आपल्याला सांभाळेल. पण आजी गेल्यावर असं वाटलं अरे यार आता आपण अनाथ झालो. आता आपल्याला कोणाचा सपोर्ट नाही. कारण जो सपोर्ट आजीचा होता ना, तेव्हा मला असं वाटायचं की नाही आमचं सगळं बरोबर आहे. आजी आहे तर आम्हाला सांभाळून गेली. तर ते गेली त्यावेळेस खरं सांगते आम्हाला इतके वाईट दिवस आले ना की त्यातून कसं निघालो असेल ते फक्त आम्हालाच माहिती. लोक त्यावेळेस खूप मजा घ्यायचे, खूप बोलायचे. अरे माय मेली बाप एवढा आहे पोरी अशाच. आणि माझं लव्ह मॅरेज करण्याचा हा एकच निर्णय हा लोकांसाठी त्यांच्या नजरेत खटकतो का तर मी पळून लग्न केलं. पण का केलं असेल? माझ्या घरची परिस्थिती अशी होती. माझे बाबा एकही रुपया कमवायचे नाही. जे काही कमवायचे ते दारू प्यायचे आणि इतर बाहेरच आपले उडवायचे. अशा वेळेस जर कोणी आमचा आधार तर नाही दिला पण उलट आम्हाला असं बोलून दाखवले, असं टोचून बोलले की ते मी सोशल मीडियावरती नाही सांगू शकत कारण काही लोकांना ते खटके. असं जाऊ द्या. तर त्यावेळेस आम्ही असे काही दिवस पाहिले, असे काही प्रसंग आले आमच्यासोबत, असे जीवनामध्ये असे प्रसंग आले की आम्हाला त्यावेळेस असं वाटलं की नाही काही असलं नसलं तरी चालते पण माय बाप हे पाहिजेच. माय पण पाहिजे आणि बाप पण पाहिजे कारण दोघांशिवाय आपल्या जीवनाला काहीच अर्थ नाही आहे. माय असो बाप नसला तरी चालते पण माय असलीच पाहिजे कारण ती नसताना जे आपण भोगतो ना ते फक्त त्यांनाच माहित आहे ज्यांची आई नाही आहे. ते म्हणतात ना स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. खरी गोष्ट आहे. व्हिडिओ खूप लांब होता. याचा नेक्स्ट पार्ट तुम्हाला मी लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड केलं जाईल. आणि हो थोडी इमोशनल झाली त्यासाठी माफ करा आणि मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.